महाराष्ट्राच्या मातीत दोन मराठी वाघांना, छत्रपतींना आपल्या संस्काराने घडवणाऱ्या आदर्श माता, राष्ट्रमाता, वीर माता माँसाहेब जिजाऊ तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते. मी गौरी सुनील दोरकर आज स्वतःला खूप भाग्यवान समजते आहे की तुमच्या सर्वांसमोर राजमाता जिजाऊंच्या वेशभूषेत उभी आहे. म्हणून जाधवांची कन्या भोसल्यांची सून, जाधवांची कन्या भोसल्यांची सून, शिवबांची माता भाग्य कोणते अजून, मराठा साम्राज्याची पताका नवी अभिमानाने डोलते. लक्ष देऊ नाही का, मी जिजाऊ बोलते, मी जिजाऊ बोलते. आमचा जन्म जाधवांच्या घरी झाला तेव्हा आनंदाने दारादारात रांगोळ्या काढल्या गेल्या, घरांना तोरणे लागली, हत्तीवरून अक्षरशः साखर वाटण्यात आली आणि आमचं नाव जिजा असं ठेवण्यात आलं. आम्ही लहानपणीच युद्धनीती, राजनीती, घोडसवारी याचे शिक्षण घेतले. त्याबरोबर गीता, कुराण, बायबल ह्या अशा अनेक ग्रंथांचा अभ्यास केला. त्यानंतर आम्ही शहाजीराजांसोबत सुखी संसाराचे स्वप्न पाहिले. आम्ही आमच्या शिवबाराजांवर अनेक संस्कार केले, जसे अंगणातील तुळस, गोठ्यातील गाय आणि घरातील माय यांच्यावर जर कोणी वाकड्या जर टाकेल तर त्याची गय करू नका. वाकायचे नाही, झुकायचे नाही, अन्यायावर पलटून वार करायचे, स्वाभिमानान जगायचे आणि स्वाभिमानान मरायचे अशी शिकवण आम्ही आमच्या शिवबाराजांना दिली. आम्ही दारिद्र्यात खितपत पडलेल्या समाजात स्वाभिमान पेरला. आम्ही आमच्या शिवबांना स्वाभिमानाने जगायचे शिकवले. आणि तुम्ही तुमच्या मुलांना काय शिकवताय? सरकारच्या भिकारचोट योजनांचा उदो कसा करायचा. ओहो, ज्या चिमुकल्यांच्या हाती पुस्तक देण्यासाठी आपल्या महापुरुषांनी, महास्त्रियांनी जीवाचे रान केले, नाना विविध संकट अंगावर झेलली, त्याच चिमुकल्यांच्या हाती खिचडीसाठी ताट देऊन लाचारीने जगणे शिकवताय. सावरा हो आमच्या महाराष्ट्राला, सावरा. अहो, ज्या पुण्यात आमच्या शिवबाराजांचे बालपण गेले, ज्या पुण्याला शिक्षणाचे माहेरघर समजतात, त्याच पुण्यात आमच्या लेकीवर भरदिवसा कोयत्याने हल्ला होतोय. युवक समाजात दहशत निर्माण करत आहे. कुठं चाललाय हो आमचा महाराष्ट्र सावरा, हो आमचा महाराष्ट्र सावरा. ज्या वयात आमचा शिवबा मुठभर मावळे घेऊन लढाई जिंकत होता, त्या वयातली ह्याचे मावळे काय करताय? दुसऱ्याची गाडी, 20 रुपयाचे पेट्रोल, 10 रुपयाची पुडी, हप्तेवारीचा मोबाईल आणि रिचार्जसाठी आई वडील. अरे लाजा कशा वाटत नाही तुम्हाला? आणि वरून म्हणता राजे तुम्ही पुन्हा जन्माला या का? हातात बांगड्या भरलाय? अरे उठा, सडसडू द्या रक्त आणि असे काहीतरी करून दाखवा ज्याने तुमच्या आई वडिलांची मान शर्मेने खाली न जाता त्यांना या स्वाभिमानाने या समाजात जगता येईल, वावरता येईल. आम्ही आमच्या शिवबांबद्दल जेव्हा ऐकतो ना, विजय सारखी तलवार चालवून गेला, निदळ्यात छातीने हिंदुस्तान हलवून गेला, निदळ्यात छातीने हिंदुस्तान हलवून गेला, वाघ नख्याने अफजलाचा कोथळा फाडून आणला, असा एकच मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला, असा एकच मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला. आम्ही आमच्या शिवबांबद्दल जेव्हा ऐकतो ना, तेव्हा आमचा उर अभिमानाने भरून येतो. म्हणून बाळांनो, तुम्हीही असेच महान बना, थोर बना, साहसी बना, वीर बना. तुमचे नाव मोठे करा, तुमच्या आई वडिलांचे नाव मोठे करा, आपल्या गावाचे नाव मोठे करा, आपल्या राज्याचे नाव मोठे करा, आपल्या देशाचे नाव मोठे करा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.